आपल्याला जर जेवताना चांगली भाजी खायची असेल ना तर फक्त एवढंच म्हणायचं. आता 2 भाज्या असतात, एक सुकी एक ओली. सहज बसल्या बसल्या म्हणायचं इतक्या भाज्या काल केल्या, एवढा त्रास काल घेते. बजेट येणार शेवटी, फक्त पाहत राहायचं. आपल्याला लवकर बाहेर जायचं असलं सकाळी लवकरच घर सोडावं लागतं ना आपल्याला 7-7:30ला. आयडिया करायची, चहा जर लवकर प्यायचा असेल फक्त एवढं वाक्य म्हणायचं काल आलता तुझ्या भावाचा फोन. पुढं नाही बोलायचं, काय पुढं मिळाला मग मिळाला तू, एवढंच म्हणायचं. गपराचं 5 मिनिटात असा चहा येतो का त्याच्यात पाणीच नाही, नुसतं दूधच. आणि आल्यावर म्हणायचं मर जाऊ तो भाऊ, पॉझिटिव्ह निघू, काय करायचं आपल्याला, चला. आता इंद्रिकरवर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज. मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज, मला हेच खपानं रोजचे. पण आता इंद्रिकर ह्या वर्षाचे लग्न सदाई तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंद्रिकरवर गाणं एक. काय डोकं लावलंय बनवणार आहे, मी काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा, म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोला, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा. उगत नदीवर लोक लाईत लागू बसू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायचं नाही, मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्यात काय सांगतात ते. अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असतं, ते तिथून गावात येतंय. मी दाव्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही, जेव. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे, ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे, आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असायचं, एक फुगा करायचा, हा भाग इकडे खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईल मध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. इकडलं एक वाक्य काढायचं, इकडलं एक वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच माया भोवती लफडे मिटतील असं वाटतं मला. कारण रोज उठलो का मी 9 लफड आहे माया भोवती. उठलो का लफड. आपण म्हणणं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. सुशिक्षित लोकांचं असं ना, यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही, विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही हो, वडील दिसत नाही तुमचे, त्यांना वातावरण मॅच होत नाही, मॅच होत नाही वातावरण, आणि ते फार चिडचिड करतात. स्वभावाने त्यांचा थोडा चिडचिडे, आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढे नेऊन टाकलं, आणि ते तिकडं फार चांगले राहतात, मस्तपैकी राहतात. आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो. बिस्किटचा पुडा बेडा नेतो. पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत. आता आम्ही गेलो तर हसले ते, मग हसले म्हणजे त्यांनी तुम्हाला पाहिलं फाशी घ्यायला लावलं. त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता. आणि तिथं व्यवस्था सुद्धा
चांगली आहे. आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो? हे तिचे वडील आहेत. तो का? अरे तोय दिला पुलावरून फेकून, तोय झाला सांभाळतो मला. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुलीच वर वहिलं, त्यानं दामन तापावला, नागपुली जास्त. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही येणार. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली म्हणूनच पप्पाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर एका बाईच्या पोरीचं नाव उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ताह. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही ठू नाही. ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं. त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं. तो त्या बाईला म्हणला, बाई उशाला काही आहे का? ती बाई रडायलाच लागली. याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय. तर म्हणला, बाई उशाला खरंच काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही. तर म्हणला, तू उशा पुलावरून फेक, मला डोक्या खालची लागल.